नकली सोने की अंगूठी गिरवी रखकर ठगी करने वाले अपराधी शरण शिलवंत उम्र 35 धनकवड़ी, ओम प्रकाश परदेसी उम्र 32 वडगांव शेरी, फैयाज सैयद उम्र 35 वडगांव शेरी, खलील शेख उम्र 41 येरवड़ा, इन्हें गिरफ्तार किया गया है। इस मामले में संघवी ज्वेलर्स मालिक ने पुलिस में शिकायत दर्ज कराई है। वडगांव शेरी में ठगी का मामला सामने आया। चांदी की अंगूठी पर सोने की परत चढ़ाकर साथ ही हॉलमार्क का निशान लगाकर ये अंगूठी सुनार के पास गिरवी रखकर मिले हुए पैसों को आपस में बांट लिया था। तब ये अंगूठी नकली होने का पता चला। तब ज्वेलर्स के मालिक ने पुलिस में शिकायत दर्ज किया। पुलिस ने ठगी करने वाले चारों लोगों को गिरफ्तार कर लिया है। दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी फिर्यादी नामे मुकेश रामदास वैष्णव यांचं संघवी ज्वेलर्स सुंदराबाई शाळेसमोर गणेशनगर येथे त्यांचं दुकान आहे। त्यांनी खबर दिली की त्यांच्याकडे असलेले त्यांच्या ओळखीचे ओम प्रकाश श्यामसुंदर परदेशी यांनी त्यांच्याकडे सोन्याची अंगठी घाण ठेवलेली आहे। सदर अंगठी खोटी आहे। याच्यामध्ये आमचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे आणि त्यांच्या पथकाने उर्वरित तपास केला, त्यांचा पाठलाग केला। त्या ठिकाणी गेल्यानंतर ओम प्रकाश परदेशी यांच्याकडे अधिकचा तपास केल्यानंतर त्यांनी फैयाज चांद सय्यद यांच्या मदतीने संघवी ज्वेलर्स तसंच आणखीन 3 ज्वेलर्स यांच्याकडे बनावट असलेल्या अंगठ्या त्यांच्याकडे दिलेल्या आहेत आणि त्यातून घाण ठेवून त्यांच्याकडून ते सोनं त्यांच्याकडे दिलेलं आहे। याच्यामध्ये आणखीन आरोपी आहेत आरिफ खलील शेख आणि शरण शिलवंत। यातील शरण शिलवंत हे बनावट सोनं बनवून आणि त्याच्या अंगठ्या बनवून त्या आरिफ शेख याच्याकडे देत होत्या। त्याच्यातून हे ओम प्रकाश परदेशी आणि फैयाज सय्यद हे वेगवेगळ्या सोनारांना फसवणूक करून त्यांच्याकडे घाण ठेवून त्यांच्याकडून पैसे घेत होते। सदरची बाब लक्षात आल्यानंतर अजून 3 सोनारांच्याकडूनही अशाच प्रकारचं सोनं घाण ठेवल्याबाबतचे आणि फसवणूक केल्याबाबतची घटना आमच्या समोर आलेली आहे। यातील आरोपी अटक केलेले आहेत। पुढील तपास चालू आहे। यामधून आतापर्यंत एकूण 8 अंगठ्या रिकव्हर झाल्या आहेत। त्यामध्ये फिर्यादी आरोपीकडून 1, फिर्यादींच्याकडून 4 आणि 3 सोनारांच्याकडून 3 अंगठ्या, अशा एकूण 8 अंगठ्या आम्ही ताब्यात घेतलेल्या आहेत। 4 ग्रॅम चांदीच्या अंगठीवर 1 ग्रॅम सोन्याचा मुलामा देऊन खरे सोन्याची अंगठी आहे असं भासून ते घाण ठेवून त्या सोन्याच्या रेटमध्ये ते खरेदी करत होते। त्याच्यासाठी जे शिलवंत आहेत यांनी पेन्सिल्स तयार केलेले आहेत आणि त्याच्यावरती ते मार्क्स वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या सोनार यांचे मार्क्स त्यावरती प्रिंट करत होते आणि ते मार्क्स असल्या कारणाने सोनार हे आणि तसेच ओमप्रकाश परदेशी हे घाण ठेवायला गेले असल्या कारणाने लोक सोनार हे त्यांच्याकडून ते सोनं घेत होते आणि पैसे देत होते। आरोपींची अद्यापर्यंत नवीन अशी पार्श्वभूमी मिळून आलेली नाहीये, परंतु हे वारंवार गेल्या 2 महिन्यापासून करत आहेत। इथे अधिकचा तपास आम्ही करत आहोत। यामध्ये नागरिक तसेच सोनार यांना आव्हान राहील की जर आपल्याकडे कोणी अशा पद्धतीचे खोटे दागिने आपल्याकडे घाण ठेवला असेल, कृपा करून त्याबाबतची माहिती चंदननगर पोलीस स्टेशन येथे येऊन द्यावी, जेणेकरून पुढील तपासामध्ये आम्हाला निश्चितच मदत होईल। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।